ठीक आहे. सो काल काल पाहिलं आपण, बरोबर, डेमो हा क्रिएट केला होता. ठीक आहे, डेमो टेबल. तर यामध्ये आपण असं पण पाहिलं की या ठिकाणी तुम्ही डेटाबेस पण क्रिएट करू शकता. ठीक आहे. सिस्टम वरती गेल्यानंतर, ठीक आहे, डेटाबेसला राईट क्लिक केलं, न्यू डेटाबेस. ठीक. ठीक आहे. तर न्यू डेटाबेस इथून जर तुम्ही क्रिएट केलं डायरेक्ट डेटाबेस वरती, तर न्यू डेटाबेस क्रिएट केलं काल, बरोबर, न्यू डेटाबेस क्रिएट केलं, इथं नाव दिलं आणि डायरेक्ट ओके केलं, तर ते बाय डिफॉल्ट जे सेटिंग आहे त्या पद्धतीनं क्रिएट होतं. किंवा इथं तुम्ही कमांड दिली होती, क्रिएट क्रिएट डेटाबेस आणि डेटाबेस नेम, बरोबर. ठीक आहे, डेटाबेस नेम दिला आणि त्याला आपण क्रिएट केलं, त्या डेटाबेस मध्ये काम करतो. बाय डिफॉल्ट काय असतो, मास्टर डेटाबेस तुमचा वर्क करत असतो, बरोबर. तर तुम्ही जर इथं क्रिएट केलं, समजा याला एक्झिक्यूट केलं आपण, बरोबर, तर तो कनेक्ट होतो. आणि ठीक आहे, कनेक्ट नव्हतं ते, तर सिलेक्ट, आता काय झालं, कमांड कम्प्लिटेड झाली, बरोबर. आता याच्यात आपल्याला वर्क करायचं, तर त्यावेळेस काय करतो आपण, यूज आणि हा डेटाबेसचं नाव, बरोबर, डेटाबेसचं नाव घेतलं आणि यालाही पण काय केलं, एक्झिक्यूट केलं. म्हणजे इथं डेटाबेस आला, जो डेटाबेस मध्ये आपण काम करतो तो डेटाबेस सिलेक्ट केलेला आहे. इथं पाहायचं होतं आपल्याला, रिफ्रेश केलं की रिफ्रेश केल्यानंतर इथं बघा न्यू डेटाबेस आला, सॉरी, न्यू डेटाबेस नाही आला, डेटाबेस नेम आलं, हा त्याच्यावरती आहे. ठीक आहे. जर याला जर राईट क्लिक केलं तर न्यू डेटाबेस पण करता येतं. आणि त्याच्यामध्ये जर टेबल वरती गेलं आपण, ठीक आहे, हे बघा इथं टेबल आहे, टेबल ओपन केल्यानंतर याला पण सांगितलं होतं की आपण राईट क्लिक करून न्यू, ठीक आहे, न्यू टेबल, ठीक आहे, इथून न्यू टेबल करू शकतो किंवा आपण इथून पण क्रिएट करू शकतो, बरोबर. त्याच टेबल, आता या डेटाबेस मध्येच आपण टेबल क्रिएट करतो. ठीक आहे. तर असे नंबर येतच नसतील कोणाचे, तर बहुतेक ते टूल मध्ये ऑप्शन मध्ये कुठेतरी सेटिंग आहे. ठीक आहे. ऑप्शन मध्ये गेल्यानंतर अलाउ नंबर, ठीक आहे, ऑटो रिकव्हरी, जनरल, टेक्स्ट, सॉरी, टेक्स्ट एडिटर, आणि इथं कुठला तरी अनचेक आहे, ऑटो डिलिव्हरी हायलाइट, ऑटो नंबर म्हणून एक ऑप्शन आहे. म्हणजे तुमच्याकडे नंबर येत नाहीत ना, ऑटो रिकवर, जिथं तुम्ही हे करता त्यावेळेस तुमचे नंबर येत नाहीत, बरोबर. टेक्स्ट एडिटर असं काहीतरी आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ते नंबर ऍड करता येतात. म्हणजे वन बाय वन तुम्ही किती लाईनचा यूज केला ना, त्या लाईन काउंट होतात. ठीक आहे, डॉक्युमेंट अलाउ, अलाउ, ठीक आहे, फाइंड रिप्लेस फॉन्ट, तिथे दाखवतो नंतर, इथंच कुठंतरी आहे, या ऑप्शन मध्ये चेक करा. ठीक आहे. टूल मध्ये ऑप्शन मध्ये आहे तो, ऑप्शन मध्ये, आता मी ते ऑलरेडी सिलेक्ट केलंय, ते अनचेक असतं इथं. ठीक आहे. त्याच्यामध्ये एकदा नंतर चेक करू आपण, सिलेक्ट केल्यानंतर जे नंबर दाखवते ना, ते नंबर तुमच्याकडे दाखवत नसेल तर ते ऑन करावं लागतं. टूल टूल मध्ये तो ऑप्शन आहे, ऑप्शन मध्ये गेल्यानंतर ते ऑटो नंबर किंवा लाईन नंबर, सॉरी, लाईन नंबर म्हणून एक ऑप्शन असतं, त्याला क्लिक करायचं. ठीक आहे. तर हे सिलेक्ट केलं, आता आपण काय करतो, क्रिएट टेबल साठी काय केलं काल, क्रिएट, ठीक आहे, क्रिएट टेबल, आणि टेबलला नाव दिलं, बरोबर. ठीक
ठीक आहे. समजा आपण काय केलं, टेबलला नाव दिलं टेस्ट आणि इथं सिलेक्ट केलं कुठला टेबल याच्यात रेकॉर्ड दिला, समजा रोल नंबर. ठीक आहे, रोल नंबर. रोल नंबर कसा असतो आपला, इंटिजर, बरोबर. आणि दुसरं काय, नेम. आता नेम काय, कीवर्ड आहे, बरोबर. नेमला काय दिलं आपण, कीवर्ड. समजा आपण इथं काय केलं, फुल नेम. ठीक आहे, समजा फुल नेम केलं. त्याच्यानंतर हा काय आहे, व्हॅर कॅर. व्हॅर कॅर आणि त्याची लेंथ. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर समजा क्लास दिला. ठीक आहे, क्लास हा पण व्हॅर कॅर, याची लेंथ दिली. ठीक आहे, अशा पद्धती. आणि याला समजा क्लोज केलं, सेमी कोलन, क्लोज. आणि हा टेबल काय करतो आपण याच्यामध्ये क्रिएट केला किंवा एक्झिक्यूट केलं, बरोबर. या पद्धतीने एक्झिक्यूट केलं. आता हा टेबल कुठे एकदा रिफ्रेश करून बघूया. तर कुठं आला, या डेटाबेस मध्ये ओपन केलं. त्या डेटाबेस मध्ये तुम्ही टेबल वरती, ठीक आहे, डेटाबेस, डेटाबेस मध्ये टेबल. ठीक आहे, टेबल मध्ये इथं बघू शकता, आलं टेस्ट. आता याला राईट क्लिक केलं आणि एडिट, एडिट जो ऑप्शन आहे, एडिट रोज. टेबल मध्ये काय क्रिएट झालं, तुमचे कॉलम. ठीक आहे, एक वेळेस आपण इथं सिलेक्ट क्युरिफायर करूया. सिलेक्ट ऍस्ट्रिक फ्रॉम टेस्ट, बरोबर. आणि सेमीकोलन याला आपण काय केलं, एक्झिक्यूट केलं. म्हणजे तुम्हाला हेडिंग झाल्यात फक्त, अजून त्याच्यात फील्ड तयार केले, आपण रेकॉर्ड नाही केलं, बरोबर. तर याला इथं पण जाऊन तुम्ही रेकॉर्ड क्रिएट करू शकता. हे बघा, एडिट मध्ये जर गेलं तर एडिट ऑप्शन ओपन होतो. म्हणजे तुम्हाला लिहायचं नसेल, कंटाळा आलाय, हो, फास्ट काम करायचंय, तर इथं वन नेम लिहिलं त्याचं आणि क्लास 12. ठीक आहे, असं टू दिलं. त्याच्यानंतर नेम, नेम दिला. ठीक आहे, त्याच्यानंतर थर्ड. ठीक आहे, त्याच्यानंतर क्लास दिलं, फोर्थ. त्याच्यानंतर क्लास दिलं, मला माहित नाही कोणाच काय झालं. ठीक आहे, 5. त्याच्यानंतर क्लास. ठीक आहे, आता काय करायचं, कंट्रोल एस. ठीक आहे, क्लोजच ऑप्शन आहे, डायरेक्ट सेव्ह अँड. ठीक आहे, कंट्रोल एस ला सिलेक्ट होते, हायलाइट दाखवलंय. ठीक आहे, एकदा क्लोज केलं, नाही झालं ते परत करू, त्याला काय. आता आपण परत याला रन करून बघूया, एक्झिक्यूट झालंय का, झालंय. ठीक आहे, तर इथं याला, आता याच्या पुढची एंट्री मला परत याच्यातच टाकायचं. ठीक आहे, हे रेडीमेड झालं थोडक्यात. इथं तुम्ही काहीच लिहिलं नाही कोड, डायरेक्टली तिथं तुम्हीच रन केलेलं आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करतो, क्रिएट करण्यासाठी काय करतो, सॉरी, इन्सर्ट करतो, बरोबर. ठीक आहे, इन्सर्ट, इन्सर्ट इनटू, बरोबर. त्याच्यानंतर काय, टेबल नेम, बरोबर. टेस्ट, टेस्ट नंतर काय घेतो, व्हॅल्यूज. किंवा डायरेक्ट असं पण घेता येतं. समजा असं घेतलं, इथं काय काय घ्यायचंय आपल्याला, समजा रोल नंबर, रोल नंबर कॉमा. दुसरं काय, एफ नेम. आणि थर्ड काय, क्लास. ठीक आहे, इथं येतच ऑलरेडी आहे. त्याच्यानंतर व्हॅल्यूज. आणि व्हॅल्यूज काय काय आहे, आता किती नंबर आहे, 6. 6 कॉमा, सिंगल कोट मध्ये
नेम द्यायचंय, त्याच्यानंतर क्लोज आणि क्लास. क्लास पण टेक्स्टच घेतलाय आपण, बरोबर. तर .bs, ठीक आहे, थोडस वेगळं घेतलंय. आणि सेमिकोलॉन. हा रेकॉर्ड डायरेक्ट इथून एक्झिक्यूट केला. ठीक आहे, झाला तो रेकॉर्ड त्याच्यामध्ये एक्झिक्यूट झाला 6 नंबरचा. म्हणजे रेडीमेड इथून राईट क्लिक करून तुम्ही डेटा फिल करू शकता आणि डायरेक्ट क्युरी, म्हणजे दोन्ही पद्धती आहेत त्याच्यामध्ये. इथून इन्सर्ट आणि डेटा त्याच्यानंतर कंटिन्यू केला आपण, बरोबर. अशा पद्धती. आता याच्यामध्ये काय, फर्स्ट आणखीन एकदा यालाच मी काय करतो, रिपीट एक्झिक्यूट करतो, तो होतोय परत, बरोबर. म्हणजे 6 नंबरचा काय झाला, त्यामध्ये डुप्लिकेट तयार झाला, बरोबर. सेम त्याला किती वेळा तुम्ही इन्सर्ट केलं तर काय होतं, तो त्यामध्ये क्रिएट होतो, बरोबर. सो आता याला डिलीट करायचं, समजा हा 6 नंबरचा डिलीट करायचा असेल तर काय करणार तुम्ही, त्याला डिलीट, डिलीट, डिलीट नंतर काय, टेस्ट, टेबलचं नेम, बरोबर. त्याच्यानंतर पुढं काय, नाही व्हॅल्यू कसं ना, ते डिलीट केलं, टेबलचं नेम. आता कुठले व्हॅल्यू हे करायचे तुम्हाला, डिलीट करायचे, त्यासाठी काय आहे तिथं, ड्रॉप आहे ना. नाही, ड्रॉप वेगळं, ड्रॉप डेटाबेस साठी, सॉरी. ठीक आहे, डिलीट, डिलीट टेस्ट, टेस्ट नंतर काय, अपडेट होतं, अपडेट चेंज करण्यासाठी. समजा आपण याला पहिला अपडेट करून बघूया की फक्त काय चेंज करायचंय, अपडेट किंवा नाही, सगळं नाव डुप्लिकेट झाले, बरोबर. फक्त सिरियल नंबर नाही, तर टोटल नेम काय झाले त्याचं, डिलीट. ठीक आहे, इथं केलं होतं टोटल डिलीट करण्यासाठी, हे अपडेट, डिलीट टेस्ट. ठीक आहे, डिलीट फ्रॉम करायचे, सॉरी, फ्रॉम आणि वेअर क्लॉज वापरायचे. डिलीट फ्रॉम, कुठला टेबल आहे, टेस्ट. ठीक आहे, आणि काय डिलीट करायचं आहे तर आयडी, म्हणजे रोल नंबर, सॉरी, रोल नंबर. आता 6 बोललं तर काय होतं, ते टोटल निघून जातं, म्हणजे दोन्ही रेकॉर्ड काय होतील त्या ठिकाणी, त्या ह्याच्यामधून रिमूव्ह होतील. ठीक आहे, बघू शकता आता, कारण ते 6 त्याला दोन्ही डुप्लिकेट भेटलेले. तर एक वेळेस परत त्याला इन्सर्ट केलं आणि परत तिथं काय केलं आपण, त्याला एक्झिक्यूट केलं, बरोबर. म्हणजे डुप्लिकेट झाले होते 6 नंबर वाले, जेवढे होते तेवढे आपण काय केले, तिथून डिलीट केलेले. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याला काय केलं, अपडेट. अपडेट, अपडेट साठी काय, ठीक आहे, अपडेट तुम्हाला टेबलचं नेम, सेट, कुठली व्हॅल्यू सेट करायचे, सिटी मध्ये ही व्हॅल्यू, आणि कोणत्या आयडीला सेट करायचं, वेअर कमांड. ठीक आहे, तर अपडेट टेस्ट, बरोबर. टेस्ट टेबल, टेबलला काय करायचं आहे, कुठली व्हॅल्यू द्यायचं आहे ते आपल्याला अपडेट करायचंय. ठीक आहे, सेट, ठीक आहे, एक कीवर्ड आहे तिथं, सेट, सेट कीवर्ड. त्याच्यानंतर कुठल्या समजा आपल्याला काय करायचं, क्लास मध्ये थोडस चेंज करायचं, तर क्लास. ठीक आहे, क्लास इज इक्वल टू कुठला क्लास, समजा इथं काय केलं आपण, सिंगल कोट मध्ये, जिथं जिथं समजा 12th आहे, ठीक आहे, 12th ठिकाणी काय करायचंय आपल्याला, त्याचा आयडी किंवा ते क्लासलाच घेऊया इथं परत. हा, रोल नंबर पण घेतलाय, रोल, रोल नंबर इज इक्वल टू 1, एकच आहे ना, 12th कशात आहे, अच्छा, त्याचा क्लास चेंज करायचा, बरोबर. समजा इथं BCA केलं, ठीक आहे, क्लास, आणि त्याच्यानंतर इथं काय, वेअर,
ठीक आहे. आणि पुढं काय, रोल नंबर इज इक्वल टू 1 किंवा स्पेस द्या आणि सेमिकोलॉन. याला एक्झिक्यूट, ठीक आहे, सिलेक्ट आणि परत ऍस्ट्रिक्स. हे बघा चेंज झालं इथं. ठीक आहे. तर त्या टेबलमध्ये जर एखादी रेकॉर्ड आपल्याला डिलीट करायचं किंवा डुप्लिकेट असेल किंवा तो रेकॉर्ड आपल्याला डिलीट करायचा असेल तर तो काय करतो आपण इथून डिलीट फ्रॉम टेबल नेम वेअरची कंडिशन, म्हणजे कोणत्या कशावरती कंडिशन अप्लाय करतो आपण. म्हणजे तुम्ही कॉलमला कुठल्याही फील्ड रो वरती करू शकता किंवा फर्स्ट नेमला अप्लाय करू शकता किंवा क्लास कोणालाही त्याच्यामध्ये वेअर कंडिशनला यूज करू शकता. समजा आपल्याकडे सरळ सरळ काय, रोल नंबर 6 हा डुप्लिकेट झाला होता, बरोबर. तर तिथनं आपण काय केलं, किंवा नेम पण होऊ शकतं, क्लास पण होऊ शकतं, ऍड्रेस जे काय असेल ते इथून आपल्याला डिलीट करता येतं. आणि जर अपडेट करायचं असेल तर एखादी त्या क्लासमध्ये फील्डमध्ये चेंजेस करायचे, बाकी सगळी इन्फॉर्मेशन ओके, फक्त आपण काय केले चुकून एक त्या क्लासमध्ये एजमध्ये किंवा मोबाईल नंबर जे काही आपल्याला अपडेट करायचं आहे तर त्याला इथून अपडेट टेस्ट सेट सेट करायचं. काय करायचं, क्लास बी से करायचं कोणाला, जिथं त्याचं पहिलेच जे काय असेल त्या ठिकाणी तो रिप्लेस झाला पाहिजे, वेअर रोल नंबर 1. ठीक आहे. जर तुम्हाला ऍट अ टाइम जास्त म्हणजे आणखीन एखादं तेच करायचंय तर ऑर रोल नंबर, ठीक आहे, रोल नंबर आणि समजा इज इक्वल टू काय केलं आपण 2. ठीक आहे, 2 घेतला आणि याला तुम्ही परत अपडेट केलं. ठीक आहे. तर ते काय झालं, दोघांचं पण सेम चेंज झालं. म्हणजे तुम्हाला एकदाच खूप नंबर ऑफ आयडीचं चेंज करायचं, बरोबर. तर त्यावेळेस ऑर यूज करत चालायचं पुढं. ठीक आहे. फक्त रोल नंबर ऑर केलं की ऑटोमॅटिक या क्लासमध्ये ज्याला ज्याला जे सेम पण एकच होईल ही जी क्लासची कंडिशन आहे ते एकच सगळ्यांना अप्लाय होईल. मग कोणाकोणाला चेंज करायचंय ते तुम्ही तिथून मल्टिपल किंवा सिटी वगैरे असतं, सिटी सगळ्यांना समजा पुणे सेट करायचंय ऍट अ टाइम 4-5 आयडीला, तर त्यावेळेस तुम्ही तिथं ऍड करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय करतो की युनिक जो आहे तो नाही हे होतोय तुमचा. आता याला एंटर करू. ठीक आहे. युनिक आता इथं डुप्लिकेट एंट्री हे होते, आतमध्ये काय होते, इन्क्लूड होते. तर त्याच्यासाठी काय करतो आपण, प्रायमरी कीचा यूज करतो, बरोबर. समजा आता हा टेबल मला डिलीट करायचा आहे तर काय करणार मी, ड्रॉ टेबल आणि टेबल नेम, बरोबर. इथं दिलं टेबल नेम. ठीक आहे. टोटल काय होतो, हा टेबल ड्रॉप होतो, बरोबर. आता जर त्याला सिलेक्ट केलं आपण तर तो होईल का रन, नाही होणार. ठीक आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं, परत इथं जायचंय, फक्त इथं काय लिहायचंय तुम्हाला, प्रायमरी की, बरोबर. आता याला एक्झिक्यूट करायचंय आणि मग डुप्लिकेट एंट्री होती का चेक करायचं. ठीक आहे, झालं सिलेक्ट. आता हीच एंट्री 2 वेळा सिलेक्ट करतो, एक वेळा होईल आणि दुसऱ्या वेळेस होते का, नाही होत. काय म्हणते ते, प्रायमरी की तिथं काय वापरले आपण, ठीक आहे, कॉन्सन्ट्रेट वापरले. ठीक आहे, कॉन्स्टंट वापरलेलं आहे, बरोबर. त्याच्यामुळे काय होतं, प्रायमरी की मुळे डुप्लिकेट जी एंट्री आहे त्याच्यासाठी तो लगेच एरर जनरेट करतो की तो ऑलरेडी तुमच्याकडं आहे. जर इथून तुम्ही फक्त त्याचं आयडी चेंज केला, समजा 1 केला, तर मग काय होतं, तिथून परत तो इन्सर्ट होतो. आपण फक्त रोल नंबरलाच केलेलं, बाकीचं डुप्लिकेट चालतं त्याला. आणि एका टेबलमध्ये एकच प्रायमरी की ऍक्सेप्ट करतं. समजा आपण काय केलं, इथं याला परत डिलीट केलं, ठीक आहे, आणि याला परत एक्झिक्यूट केलं, नाही होते. आणि आणखीन एक प्रायमरी की जर घेतली, समजा आपण काय केलं, नेम नेम पण युनिक असला पाहिजे थोडक्यात. प्रायमरी की हा टेबल क्रिएट होईल का आता, कारण नाही होणार, कारण कुठल्याही टेबल मध्ये काय होतं, एकच प्रायमरी की जनरेट होते, बरोबर. मग कुठेही यूज करू शकता तुम्ही, नो प्रॉब्लेम.
पण तो एकाच वेळेस झाला पाहिजे. ठीक आहे. कॅन नॉट ऍड मल्टिपल प्रायमरी की. बरोबर, एका टेबल मध्ये काय होतं, प्रायमरी की मल्टिपल टाइम यूज होत नाही. मग याला ही जी आहे ती कुठलीही एक रिमूव्ह करायचं, म्हणजे याला तुम्हाला प्रॉपर प्रायमरी की अप्लाय करायचं असेल तर त्यालाच तुम्ही काय करणार, ते अप्लाय करणार. बरोबर, याला जर तुम्ही इथं सिलेक्ट केलं तर आता होतोय तो, झाला. ठीक आहे, म्हणजे तो रन होतोय. आता इथं सिलेक्ट केलं याला आपण, ठीक आहे, सिलेक्ट केलं, टेबल दाखवतोय. त्याच्यानंतर इथं याला पण सिलेक्ट केलं, एक्झिक्यूट केलं, तोही रन होतो. ठीक आहे. आता दुसरी प्रोसेस काय, समजा आपण इथं जे आहे तर हा रिमूव्ह केला. ठीक आहे, आणि रोल नंबर पण रिमूव्ह केला. समजा रोल नंबर पण रिमूव्ह केला आणि याला समजा आता नाव दुसरं टाकू, हे घेते असं काही नाही. ठीक आहे, आता याला इन्सर्ट करतोय आपण. काय होते, ते इन्सर्ट होत नाहीये, कारण ते काय नल व्हॅल्यू प्रायमरी की घेत नाही. ठीक आहे. आता त्याच्या ठिकाणी समजा आपण काय केलं, रोल नंबर घेऊया आणि फर्स्ट नेम ड्रॉप करूया. ठीक आहे, रोल नंबर घेतला आपण आणि फर्स्ट नेमला काढलं आणि 2 नंबर टाकला. बरोबर, इथं आता घेते का बघूया, चेक करूया. होतंय. ठीक आहे, याला रन करून बघा. तर प्रायमरी की मध्ये काय होते, नल व्हॅल्यू पण घेत नाही आणि डुप्लिकेट व्हॅल्यू पण अलाउ करत नाही, म्हणून आपण प्रायमरी की यूज करतो. म्हणजे फर्स्ट, म्हणजे युनिक जो असतो आपल्याकडं रोल नंबर साठी, म्हणजे शक्यतो आपण एम्प्लॉय आयडी, रोल नंबर, ऑर्डर आयडी असेल, कस्टमर आयडी असेल, जे फर्स्टला असतं आपलं, त्याला काय करतो आपण, प्रायमरी की ऍज अ कन्सिडर करतो. आणि तो नल पण व्हॅल्यू घेत नाहीये. ठीक आहे, समजा आता इथं नल व्हॅल्यू घेतलेली आपण. ठीक आहे, तर इथं नल व्हॅल्यू नाही घेतली. आता ह्याला टेबलला परत काय करू, डिलीट. याला तर माहिती आहे, आता अपडेट करू शकता तुम्ही याला, म्हणजे नल ज्या ठिकाणी आहे तिथं काय करता येतं, अपडेट करता येतं. एवढंच केलं, अपडेट केलं होतं ना आपण याला, हा सॉरी. ठीक आहे, आता नलच्या जागी काय करायचं तुम्हाला, फर्स्ट नेम. बरोबर, कुठे घेतले नल आपण, फर्स्ट नेम घेतले समजा, फर्स्ट नेम. ठीक आहे, नलच्या ठिकाणी काय नाव आलं पाहिजे. बरोबर, वेअर रोल नंबर काय त्याचा 2, हे काढून टाका. ऑर एकच ठेवायचं ना आपल्याला, फक्त 2 ला चेंज करतोय आपण. बरोबर. ठीक आहे, अपडेट सक्सेसफुली आणि याला एक्झिक्यूट. आलं, जिथं नल होतं तिथं काय केलं तुम्ही, ते चेंज केलं, त्या ठिकाणी चेंज करून केलं. ठीक आहे, जर तुम्हाला नलच नको असेल तर तुम्ही तिथं काय करू शकता. आता समजा हा टेबल जो आहे तो डिलीट केला आपण, डिलीट कमांड खाली, हा इथं आहे. ठीक आहे, हा टेबल डिलीट केला आणि याला नॉट नल, समजा आपण इथं घेत होतो ना, नॉट नल, हा नल घेतला नाही पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता हा सोडलाय आपण आणि एकाला नॉट नल केलं, हा तर प्रायमरी की आहे, तो तर घेत नाहीये. ठीक आहे, डुप्लिकेट घेत नाही आणि नली घेत नाही. एक्झिक्यूट केलं. ठीक आहे, एक्झिक्यूट केल्यानंतर आता बघू शकता याला इन्सर्ट घेते का ते बघा, काय म्हणते फर्स्ट नेमला नॉट नल, म्हणजे तो काहीतरी व्हॅल्यू पाहिजे तरच तो पुढे जाणार आहे. मग आपण काय करू, इथं फर्स्ट नेम घेऊया आणि क्लासला काढून टाकूया फर्स्ट नेम. ठीक आहे, फर्स्ट नेम घेतलं आणि इथं फर्स्ट नेम टाकलं आणि याला काय केलं, एक्झिक्यूट केलं, तर तो होतोय. याला सिलेक्ट करा. आता नल कुठे राहिलेली व्हॅल्यू, क्लासमध्ये, कारण आपण नॉट नल किती वेळाही लावू शकता, सगळ्यांना लावू शकता, नो प्रॉब्लेम. तुम्हाला जर वाटतंय की कुठं नल व्हॅल्यू नाही इनपुट झाली पाहिजे, त्याने एरर दाखवलं पाहिजे, तर प्रायमरी की सोडून जिथं जिथं तुम्हाला म्हणजे सगळी जेवढे तुम्ही नेम्स घेतलेले, सॉरी फील्ड घेतलेत, कॉलम, त्याच्या पुढं काय करायचं, डेटा टाईप डिक्लेअर केल्यानंतर नॉट नल यूज करू शकता. त्याच्यामुळे काय होतं, तो यूज होतो, म्हणजे सॉरी हे होतं,
डुप्लिकेट घेत सॉरी नल व्हॅल्यू घेत नाही पण डुप्लिकेट घेतो. जर तुम्हाला डुप्लिकेट घ्यायचं नसेल, समजा आता ईमेल आहे, ठीक आहे, ईमेल वगैरे आहे, तर तो परत नाही होत, किंवा आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, तर त्यावेळेस युनिक कीवर्ड यूज करायचा. कोणता यूज करायचा? युनिक. समजा आता आपण याला काय केलं, डिलीट केलं, परत हा टेबल डिलीट केला. आता इथं काय करूया, क्लास नंतर आणखीन एक घेऊया, ईमेल. बरोबर. ईमेलला काय केलं आपण, व्हॅरकॅरच असतं ना ते पण, व्हॅरकॅर. ठीक आहे. याला पण दिले व्हॅल्यू समजा 30, जे काय असेल ते. आणि इथं काय केलं, युनिक. युनिक कीवर्ड यूज केला तुम्ही, बरोबर. आता याला एक्झिक्यूट करायचंय. ठीक आहे. टेबल काय करतोय आपण, क्रिएट. ठीक आहे, क्रिएट टेबल केला आणि कम्प्लिटेड तो एक्झिक्यूट झाला. इथे शो केलं. ठीक आहे, त्याच्या फील्ड पण शो झाल्या. आता इन्सर्ट इंटू रोल नंबर, त्याच्यानंतर काय आहे, फर्स्ट. त्याच्यानंतर काय आहे, क्लास. बरोबर. आणि लास्टला काय, ईमेल. आता इथं समजा आपण काय केलं, वन केलं, पहिलाच रेकॉर्ड आहे ना आपला याच्यातला. नेम तर आहे ऑलरेडी. क्लास दिलं. आणि त्याच्यानंतर दुसरं काय आहे, मेल आय डी आहे ना, सॉरी, बरोबर, मेल आय डी. तर मेल आय डी केलं. समजा काय ते, म्हणजे परत आपल्याला ते घ्यायचंय, समजा gmail.com. आता याला काय करायचं, एक्झिक्यूट. इन्सर्ट झाली व्हॅल्यू, सिलेक्ट करून बघा. ठीक आहे, सिलेक्ट केलं. आता याला परत सिलेक्ट करून बघा, होणार का आता ते, नाही होणार. मग पहिल्यांदा काय चेंज करायचं आपल्याला, हा चेंज केला, जो की प्रायमरी की आहे. परत एक्झिक्यूट करा, नाही होत. मग दुसरं काय आहे, दुसऱ्याला काय घेतले आपण, कंडिशन काय, नॉट नल. मग तो नाव एक घेऊ शकतो, दुसरं काय MSC पण घेऊ शकतो. आता काय चेंज करावं लागेल, इथं समजा याला 1 2 3 केलं. आता होते का चेक करू, झालं. म्हणजे काय प्रॉब्लेम आला होता तिथं, युनिक. ठीक आहे, मेल आय डी, नाव एखाद्याचं सेम असू शकतं, पण मेल आय डी सेम नसतो, ऍज इट इज तर नसतो, होती नाही तो क्रिएट. जर एखाद्याचा ऑलरेडी जीमेलला त्याच नावाने मेल असेल, तर ते तुम्हाला सांगतं की हे ऑलरेडी एक्झिस्ट आहे. तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, ते चेंज करायचं. ठीक आहे. तर हे पूर्ण मॉडीफाय वगैरे करायचं, एकदा चेक करा पूर्णपणे.